नमस्कार. मी आज तुम्हाला मंकीपॉक्स या आजाराबद्दल माहिती देणार आहे या व्हिडिओमधून. तर मंकीपॉक्स म्हणजे काय आहे? हे नाव अगदी जरासं वेगळं आहे आणि सर्वप्रथम हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला मनात फारच असे प्रश्न निर्माण होतात किंवा शंका कुशंका जागृत होतात, की हे काय आहे? हा कोणता आजार आहे? आणि ह्याबद्दल याची लक्षणं काय आहेत? आणि ह्याबद्दल आपल्याला स्वतःला हा आजार होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर ही सगळी तुमची शंका निरसन ह्या व्हिडिओमार्फत करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर मंकी पॉक्स किंवा त्याला माकड पॉक्स किंवा माकड ताप म्हणतात. तर हा सर्वप्रथम आफ्रिका या देशामध्ये आढळला होता आणि तिथेच त्याचा संसर्ग प्रचंड प्रमाणात झाला होता. तर 2022मध्ये WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकी पॉक्सच्या 99,176 केसेस नोंद केल्या होत्या. त्यातल्या 208 केसेसमध्ये डेथ झाली होती, म्हणजे मृत्यू झाला होता. आणि हे सर्व नोंदणीकृत केसेस जे आहेत ते 116 देशांमधले होते. तर त्यामध्ये भारतामध्ये फक्त 30 केसेस 2022मध्ये नोंद केले होते. त्यातले 15 केरळमधले होते आणि 15 हे दिल्लीमध्ये होते. तर हे दोनच आपल्या शहरांमध्ये हे केसेस आढळलेले होते तेव्हा. आणि ते का आढळले हे मी पुढे सांगते तुम्हाला. तर त्याच्यानंतर हा विषाणूजन्य आजार आहे. कारण आणि हा स्वीडन आत्ता काळजीचं कारण आता असं आहे की 17 ऑगस्ट 2024मध्ये केरळमध्ये एक केस नोंदवण्यात आली आणि हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे थोडंसं काळजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर आपण त्याबद्दल म्हणून ह्याबद्दल आपण जास्त जाणून घेऊयात आणि काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे हेही जाणून घेऊयात. तर मंकी पॉक्स हा स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स या गटातील विषाणू आहे. म्हणजे आपल्या देशात स्मॉल पॉक्स विरोधी खूप प्रोग्रॅम्स वगैरे होते. इंग्रजांच्या काळात तो खूप प्रचंड प्रमाणात तो व्याधी होता आणि तो पूर्ण समूळ नष्ट केलेला आहे आपण आता. पण चिकन पॉक्सचे रुग्ण असतात आणि त्या विरोधात लस पण आहे आपल्याकडे. मग त्याच गटातील हा मंकी पॉक्स नावाचा एक विषाणू आहे. ह्याच्यामध्ये पण स्मॉल पॉक्स किंवा चिकन पॉक्स सारखे अंगावरती पाण्याचे फोड निर्माण होतात. तर याच्यामध्ये ऑर्थोपॉक्स DNA या विषाणूपासून निर्माण होतो. आणि काळजीचं कारण असं आहे की हे स्वीडन आणि पाकिस्तानमध्ये पण नोंद केलेलं आहे आणि पाकिस्तान आपला शेजारचा देश असल्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये ते पसरण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याच्यानंतर हा कसा पसरतो हे जाणून घेऊयात. तर उंदीर, खारी आणि माकडांपासून याचा संसर्ग होतो, या प्राण्यांपासून होतो. त्यामुळेच आफ्रिकेमध्ये याचे जास्त केसेस होते, कारण की तिथे घनदाट जंगल आहे आणि जंगलतोड वगैरे ह्या कारणांमुळे प्राणी हे जंगलातून बाहेर येऊन मनुष्य वस्तीमध्ये जास्त म्हणजे येऊ लागले आणि तिथे मग त्यांचे आजारही पसरू लागले. तर अशा पद्धतीने हा मंकी पॉक्सही आपल्यापर्यंत पोहोचला प्राण्यांमार्फत. दुसरं आहे की जर प्राण्यांचा संसर्ग कसा होतो की ह्या प्राण्यांना जर आपण न शिजवता खाल्लं किंवा त्या प्राण्यांनी मंकी पॉक्स झालेल्या प्राण्यांनी आपल्याला व्यक्तींना म्हणजे मनुष्य व्यक्तींना चावलंय तर मग तो मंकी पॉक्सचा आजार माणसांनाही होतो. ठीक आहे. तर ह्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच अधिशयन काळ म्हणतात, तो काय आहे? तर तो आहे 6 ते 12 दिवस. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तुम्हाला संसर्ग झाला आणि तिथून लक्षणं दिसूपर्यंत, अंगावर लक्षणं दिसूपर्यंतचा काळ असतो. तर तो आहे एक 6 ते 12 दिवसांचा काळ किंवा काही व्यक्तींमध्ये 5 ते 21 दिवसांचाही तो काळ असतो. तर त्याच्यानंतर रुग्णाचा संसर्ग कालावधी काय आहे? म्हणजे जर आता एखाद्या व्यक्तीला तो झाला आहे मंकी पॉक्स, तर दुसऱ्या व्यक्तीला कधी होऊ शकतो, किती दिवसांमध्ये होऊ शकतो? तर तो कालावधी आहे रुग्णाच्या म्हणजे ज्याला मंकी पॉक्स झाला आहे त्याच्या अंगावरती पुरळ उठण्यापूर्वीचा 1 ते 2 दिवस, तिथून ते पुरळ पूर्ण जाऊन म्हणजे पुरळवरती खपली धरून ते पूर्ण समूळ निघून जाऊपर्यंतचा काळ हा संसर्गजन्य काळ असतो. म्हणजेच असे जर कुठली व्यक्ती असतील ज्यांच्या अंगावरती मंकी पॉक्सचे पुरळ आहेत आणि ते पूर्ण बरे झालेले नाही आहेत, तर अशा व्यक्तीच्या संपर्कात जर दुसरा व्यक्ती आला तर त्या दुसऱ्या व्यक्तीलाही मंकी पॉक्स होऊ शकतो, संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीच्या संपर्कात मुळीच यायचं नाही आहे, हा सगळ्यात पहिला मोठा मुद्दा आहे.
तर हा झाला संसर्गाचा भाग. नंतर प्रसार कसा होतो हा मी म्हटल्याप्रमाणे प्राण्यांपासून होतो. मंकीपॉक्स झालेल्या प्राण्यांपासून, जे विषाणू कॅरी करतात त्या प्राण्यांपासून माणसांना होतो. त्याच प्राण्यांचं चाव्यापासून किंवा त्यांचं न शिजवता मांस खाल्लं तर आपल्याला होतो. आणि मंकीपॉक्स झालेली जी मनुष्य व्यक्ती आहेत त्यांच्यापासून त्यांच्यामार्फत कसा होतो तर त्यांच्याशी लैंगिक संपर्क आले तर त्यामार्फत होतो. त्या व्यक्तींचे अंथरूण, पांघरूण किंवा भांडी वगैरे आपण जर वापरले दुसऱ्या व्यक्तीने तर त्या दुसऱ्या व्यक्तीला तो संसर्ग होतो. तसेच त्या व्यक्तीच्या इनडायरेक्ट संपर्कात आलं म्हणजे त्यांची अंथरुणं, पांघरुणं किंवा टॉवेल वगैरे वापरलं तर, आणि जर त्या व्यक्तीच्या आपण फार काळ संपर्कात असू, समोरासमोर फार काळ असू, तर त्याच्या श्वसनातून, बोलण्यातून जे बारीक ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो आम्ही, म्हणजे अगदी बारीक तोंडावाटे त्याचे विषाणू बाहेर पडतात. ते आपण जर श्वासातून घेतले तर आपल्यालाही होतो. तर अशा प्रकारे हा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दुसऱ्या न झालेल्या व्यक्तीला ह्यामार्फत संसर्ग होऊ शकतो मंकीपॉक्स या व्याधीचा. तर पुढे श्वसन मार्गातून वगैरे अशा प्रकारे होतो. तर याची लक्षणे काय आहेत तर सगळी सामान्य तापाची जी लक्षणं आहेत तीच आहेत, फक्त पुरळ येतात, पाण्यासारखे फोड येतात अंगावरती, हा एक त्याचा वेगळा हे आहे सिम्पटम किंवा लक्षण आहे. तर पण त्याला इतिहास असावा लागतो की त्या व्यक्तीने इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं असेल 3 आठवड्यापूर्वी. म्हणजेच जर तो बाहेरच्या देशात, आपल्या देशातून बाहेरच्या देशातून आला असेल किंवा जाऊन फिरून आला असेल त्या देशातून 3 आठवड्यांपूर्वी, आणि मग त्याला थंडी वाजून ताप आला आहे, त्याचा घसा खवखवतोय, त्याला भूक लागत नाही आहे, त्याच्या लसिका ग्रंथी सुजलेत आणि त्याला प्रचंड सगळ्या अंगावरती पुरळ आलेले आहेत, अशी जर लक्षणे असतील, आणि डोकेदुखी अशी लक्षणे असतील तर ते मंकीपॉक्सची लक्षणे आहेत असे समजावे. त्याचं निश्चितीकरण कसं करणार तर त्याची मंकीपॉक्सची टेस्ट करायची. त्याच्यामध्ये तुम्ही सिक्वेन्सिंग मेथड आणि PCR टेस्ट करतात. तर ती जर पॉझिटिव्ह आली मंकीपॉक्सची तर मग तुम्हाला मंकीपॉक्स झाला आहे असं समजा. मग ह्याच्यानंतर काय करायचं तर आयसोलेशन. जो काही बाधित रुग्ण आहे, ज्याला मंकीपॉक्स झाला आहे, त्याला वेगळं ठेवायचं, जेणेकरून त्याच्या थ्रू दुसऱ्यांचा संसर्ग आपण टाळायचा आहे. तर आयसोलेशन म्हणजे त्याला तुच्छतेने वागवायचं आहे का तर नाही, त्याला व्यवस्थित वेगळी रूम द्यायची, व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची, निगा राखायची आणि त्याचे पूर्ण इन्फेक्शन बरं होईपर्यंत त्याला वेगळं ठेवायचं आहे, एवढंच करायचं आहे. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, बंदरं याच्यावरती सरकारने म्हणजे आपल्या हेल्थ मिनिस्ट्रीने बंधनं ऑलरेडी ठेवलेली आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका ऑलरेडी कमी आहे, टळलेला आहे, पण तरी होण्याची शक्यता पण आहे. त्यामुळे आपण विशेष काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आयसोलेशन हा मेन त्याचा ट्रीटमेंट किंवा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्यामध्ये मृत्यूदर हा फार कमी आहे, 3 ते 6% फक्त आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही आहे की मंकीपॉक्स झाला आहे तर आता आम्ही मरणार वगैरे, असं काही होत नाही. तुम्ही व्यवस्थित रुग्ण जो आहे तो 2 ते 4 आठवड्यांमध्ये बरा होतो. व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित आयसोलेशन घेतलं, आपल्यामुळे दुसऱ्यांनाही नाही तो संसर्ग झाला तर मग आपण स्वतःही बरे होतो. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला त्यामध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त आहे. एक मागे म्हटल्याप्रमाणे की हे जे आहे हा विषाणू जो चिकनपॉक्स किंवा या गटातील आहे, त्यामुळे जर तुम्ही चिकनपॉक्सची वगैरे लस घेतली असेल, स्मॉलपॉक्सची किंवा चिकनपॉक्सची, तर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता फार कमी असते. पण 15 वर्षांखालील लहान मुलं जी आहेत त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे कुपोषित आहेत, जे वारंवार आजारी पडतात, इन्फेक्शनचे चान्सेस जे लहान मुलांमध्ये जास्त आहेत. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यांना अशा व्यक्तींच्या मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आणू द्यायचं नाही आहे. आणि गंभीर स्वरूप लहान मुलांमध्ये जास्त आढळून येतात. ह्या आजाराचे गंभीर स्वरूप काय असतात तर ते निमोनिया, सेप्सिस आणि दृष्टी जाण्यापर्यंतही त्याचे गंभीर स्वरूप आढळलेले आहेत. तर मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण फक्त काळजी जास्त घ्यायची आहे, तर ती म्हणजे हात स्वच्छ धुणे आणि मेन म्हणजे जो झालेला व्यक्ती आहे त्याला ट्रिपल मास्क लावणे, स्वतःही ट्रिपल मास्क वापरणे, त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार असाल तर पूर्ण PPE किट घालून जाणे आणि
त्याला आयसोलेटेड ठेवणे. तसंच जे काही लक्षणं आहेत म्हणजे सर्दी, ताप, खोकला, खवखव, अंगदुखी जे काही आहेत त्यानुसार औषधं घेत राहणे आणि 2 ते 4 आठवड्यांमध्ये पूर्णपणे बरे होतो आपण किंवा जो काही बाधित झालेला रुग्ण आहे तो बरा होतो. त्यामुळे फार काही असं विशेष काळजीचं कारण नाही आहे, पण काळजी न घेण्याचं पण कारण नाही आहे. फक्त